कबूतरखान्यावरून जैन मुनींचं वादग्रस्त वक्तव्य। कबुतरांना मारणं म्हणजे शंकरांवर हल्ला। कबुतरांसाठी शस्त्र घ्यायलाही तयार। फडणवीसांना आम्ही मोठं केलं। कबूतरखाना हटवण्यात सरकारची मिलीभगत। जैन मुनी मरळले। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये दाखल। ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा। थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार। 14 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेही राहणार उपस्थित। राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का, चर्चेला उधाण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार। पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहणार। घायवळ आरोप प्रकरणावरून महायुतीतच वार पलटवार। भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे रवींद्र धनगेकरांची तक्रार, तर सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई। पुणे पोलिसांची माहिती। अजित पवारांकडून संग्राम जगतापांची कान उघडणी। जगतापांना कारणे दाखवा नोटीस बजावणार। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा, जगतापांनी केलं होतं वादग्रस्त विधान। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून पुण्यात पाहणी दौरा। वारजे भागातील विकास कामांची केली पाहणी। उशिरा आलेल्या अधिकाऱ्याला दादांनी झापलं। महसूल विभागात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार। 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय। कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणारी टोळी मिरजेत जेरबंद। कोल्हापूर पोलीस हवालदार टोळीचा मास्टरमाइंड असल्याची धक्कादायक माहिती। टोळीतील 5 जणांना अटक। 1,11,00,000चा मुद्देमाल जप्त। पुणे रेल्वे स्टेशनवर मराठी बोलण्यावरून वाद। मराठीत बोलण्यास रिक्षा चालकाचा नकार। विद्यार्थ्यासोबत हमरीतुमरी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशकात राजाश्रय असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर। नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईचा पॅटर्न राज्यभर चर्चेत। मुख्यमंत्र्यांनी केलं नाशिक पोलिसांच्या कारवाईचं स्वागत। आयुक्तांना फ्री हँड दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। गँगस्टर डी.के. रावला मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक। सुनावणीसाठी येताच न्यायालयाच्या आवारात आवळल्या मुसक्या। खंडणी प्रकरणात बेड्या। डी.के. राव छोटा राजनचा हस्तक। आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण। चंदगडमधून 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वर्षभरापासून शिवाजी पाटलांना येत होते अश्लील मेसेज आणि व्हिडिओ। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,000 घरांची आज सोडत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निघणार सोडत। तब्बल 1,84,994 अर्ज प्राप्त। बीडच्या परळी शहरातील नर्मदेश्वर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण। मुलाला परीक्षेचा पेपर का दिला नाही असं म्हणत मुलाच्या नातेवाईकांकडून 11 विद्यार्थ्यांना बेल्ट बांबून मारहाण। 2 जणांविरोधात गुन्हा दाखल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा। रेअर अर्थ मेटल निर्यात धोरणात चीननं बदल केल्यानं वाद पेटला। Thank you.